मराठी विभाग व ग्रंथालयाच्या वतीने आपण आज या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। एक अतिशय वेगळा असा विषय आहे कार्यशाळेचा, पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय। या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर श्रीराम गव्हाणे सर हे धर्माबाद येथून आलेले आहेत। शिवाजीराव आंबुलगेकर सर हे मुखेडून आलेले आहेत। सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एमेकर सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर, मराठी विभागाचे प्रमुख चिमोरे सर, ग्रंथपाल रंदळ सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्वांचं मी स्वागत करतो। आणि या कार्यशाळेची सुरुवात आपण स्वागत गीताने करणार आहोत। आमच्या महाविद्यालयातील 2 विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा नागरगोजे व कुमारी वैष्णवी कोटलवार स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करतील। स्वागतम
साथ संगत नसताना एखाद्या गाण्याला स्वर लावणे आणि त्या विशिष्ट अशा लयीमध्ये म्हणणे एक आव्हान असते खरं तर, परंतु अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी स्वागत गीत सादर केलेलं आहे. पुनश्च एकदा श्रद्धा नागरगोजे आणि वैष्णवी कोटलवार यांचं मी अभिनंदन करतो. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं. मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत. प्रथमतः आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एमेकर सर यांचं स्वागत मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर चिमोरे सर करतील. चिमोरे सरांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉक्टर एमेकर सर यांचं आपण स्वागत करावं. या कार्यशाळेचे उद्घाटक प्रकाशक कवी डॉक्टर श्रीराम गव्हाणे सर यांचाही आपण सत्कार करणार आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एमेकर सर यांना विनंती करतो की आपण गव्हाणे सरांचा सत्कार करावा. गव्हाणे सर हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे मराठी विभागाचे प्रमुख आहेत. मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले माननीय शिवाजीराव आंबुलगेकर सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर करतील. मी सरांना विनंती करतो की आपण एक प्रयोगशील शिक्षक, उजाड माळरानावर सुद्धा हिरवळ फुलवता येते याचं एक उदाहरण म्हणून आपण शिवाजी आंबुलगेकर यांच्याकडे पाहतो. तांड्यावर राहून सुद्धा विद्यार्थ्यांचे कलागुण लक्षात घेऊन त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना वाव देणारे एक आदर्श शिक्षक, ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर यांचा सत्कार ग्रंथपाल अजित रंगळे करतील. मराठी विभागाचे प्रमुख चिमोरे सर यांचं स्वागत निरगुडे मॅडम करतील. पहिला तास असतो तर पहिल्यांदा एक उद्घाटक म्हणून गव्हाणे सर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी चिमोरे सरांना विनंती करतो. श्री हौवी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी विभाग व ग्रंथालय विभाग आयोजित कार्यशाळा पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सर, या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील मराठी विभाग प्रमुख यांचे मित्र डॉक्टर श्रीराम गव्हाणे सर, या कार्यशाळेत ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे कवी उत्तम शिक्षक शिवाजीराव आंबुलगेकर सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर, या महाविद्यालयाचे ग्रंथपाल अजित रंगळे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या तुमच्या भगिनी डॉक्टर निरगुडे मॅडम, मुळे मॅडम, डॉक्टर लक्ष्मण उघडे, प्राध्यापक सुदर्शन मसुरे, वर्षा कांबळे मॅडम आणि या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन करणारे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर मणी तंगावार आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थिनींनो, पुस्तक निर्मिती प्रकाशन व्यवसाय ही कार्यशाळा आपण
आयोजित केलेली आहे. या अनुषंगाने पाहुणे मार्गदर्शन करणार आहे. परंतु वर्तमान काळामध्ये पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. लोक कपडे घेतात, घरं बांधतात, पण घरात पुस्तकं नसतात. पेनवर पोरं खर्च करत नाही, पुस्तकावर खर्च करत नाही. मी कित्येक लोकांना पोरांना उठवतो वर्गामध्ये 5 रुपयाची पेन असते. ज्या देशामध्ये पुस्तकावर पेनावर खर्च केला जात नाही त्या देशाचं भवितव्य अंधकारमय असतं. आणि म्हणून पुस्तकं विकत घेतला तर पुस्तकं छापली जाऊ शकतात. नुसते पुस्तक विकत घेऊ नका, पुस्तक वाचले पाहिजे. दुर्दैवाने पुस्तक वाचणे अतिशय कमी झालेलं आहे. तुम्ही जसं वाचत नाही तसं आम्ही सुद्धा वाचत नाहीये. असं म्हटलं जातं पुस्तकं माणसाची मस्तकं घडत असतात आणि ती मस्तकं कुणाची नतमस्तक होत नसतात. स्वाभिमानाने माणसाला जर राहायचं असेल तर पुस्तकं वाचली पाहिजेत. पण दुर्दैवाने पुस्तकच कुणी वाचत नसते तर स्वाभिमानी समाज कसा निर्माण होणार आहे हा चिंता करण्याचा भाग आहे. आणि म्हणून पुस्तकं विकत घेतली पाहिजेत, वाचली पाहिजेत. ही वाचन संस्कृती वाढल्याशिवाय समाजाचं बौद्धिक विकास होऊ शकत नाही आणि समाजामध्ये साहित्याची नवनिर्मिती होऊ शकत नाही. म्हणून आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस अंधश्रद्धा वाढत आहे. देव देवतांना प्रचंड महत्व येत आहे. फुले शाहू आंबेडकर हे जे परिवर्तनवादी विचार संपुष्टात येतात की काय अशा प्रकारची भीती या काळामध्ये निर्माण झालेली आहे. विज्ञानवादी समाज आणि परिवर्तनवादी समाज निर्माण करायचा असेल तर पुन्हा महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी हे पुस्तक रूपाने लोकांना देता आले पाहिजे. तरच महापुरुषांचे विचार या देशामध्ये पुन्हा वाढू शकतात आणि परिवर्तनवादी समाज निर्माण होऊ शकतो. दुर्दैवाने मला बायकांचं फार वाईट वाटतं. खातात सावित्रीबाई फुलेंचं. सावित्रीबाई फुले देशात जन्मले म्हणून तुम्ही शिकलात. बाबासाहेब जन्मले म्हणून तुम्ही स्वाभिमानाने जगता. शाहू महाराज जन्मले म्हणून जगता. पण बाबासाहेबांचं, शाहूचं, सावित्रीबाई फुलेचं बाया पुस्तकं वाचत नाहीत. देवधर्माच्या नावाखाली हजारो पैसे उधळतात. ही आपण बेईमानी करतो आहोत. ही बेईमानी आपण थांबली पाहिजे. आणि म्हणून आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम, या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर आपण पुस्तकं वाचली, ही वाचन संस्कृती जर वाढवली, बायका पुस्तकं वाचतील. आणि म्हणून पुस्तकं वाहनामध्ये वाटायला शिका. निश्चितच पुस्तकाला चांगले दिवस येतील. मी दरवर्षी प्रयोग करतो पण पुस्तकं प्रकाशकाकडे भेटत नाही. माझ्या मित्राचं लग्न होतं आणि आम्ही म्हणे शाली पिली देऊन या शालीचा काय उपयोग आहे. पाहुणे गरीब काय श्रीमंत आहे, आमदार काय साधा काय, पाहुणे सारखे असतात. कुणाचा सत्कार करायचा कुणाला विचारायचं नाही. हा दुजाभाव लग्नात करायचा नाही. मी पुस्तकं वाटायचं आम्ही ठरवलं. पण श्रीराम पुस्तक आम्हाला कुठे भेटले नाही. जरा मला माहीत असतं तुझ्याकडे पुस्तक आहेत म्हणून तर मी त्या लग्नामध्ये पुस्तकं वाचलो असतो. पण दुर्दैवाने आम्ही काय गुलाबाचे पुष्प आम्ही 2000 मागवले आणि सर्वांना दिले. लग्नामध्ये वास्तुशांती तुम्ही करता, घरप्रवेश करता किंवा ज्याला वाण देता तिथं आपण पुस्तकं दिली पाहिजे. जर पुस्तकं दिली तर लोक वाचतील, पुस्तकं वाचली तर लोक विकत घेतील आणि विकत घेतले तर प्रकाशन संस्था चांगली टिकू शकते. आणि म्हणून गव्हाणे सरांनी फार चांगला प्रयोग केलेला आहे. बाबासाहेबांच्या चरित्रावर 50 लेखकाचे 50 पुस्तकं 2000 रुपये मध्ये आहे. म्हणजे हा जो उपक्रम आहे अतिशय अभिनंदनीय स्तुत्य आहे.
आणि अशा प्रकाशन संस्थेला प्रकाशकाला मराठी भाषा वाढवण्यासाठी, मराठी संस्कृती जतन करण्यासाठी आपण पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची संस्कृती आपण ठेवली पाहिजे. या भूमिकेतून पुस्तक निर्मिती आणि प्रकाशन व्यवसाय हा कार्यक्रम या विषयाच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणण्यासाठी हा उपक्रम आम्ही इथं राबवलेला आहे. मी आधीच न बोलता या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्रीराम गव्हाणे सर, मार्गदर्शक शिवाजी अभुंगेकर सर हे दोघेही उपस्थित राहून आता मार्गदर्शन करणार आहे. त्याबद्दल दोघांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने, ग्रंथालय विभागाच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना सूचना आहे, स्वाक्षरीसाठी जे कागद दिलेलं आहे ते तुमचा व्हॉट्सअप नंबर टाका, कारण तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र पण या कार्यशाळेचं मिळणार आहे. धन्यवाद सर. आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये पुस्तकाचं महत्त्व विषद केला. यानंतर या कार्यशाळेला शुभेच्छा देतील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर हेमेकर. आजच्या या कार्यशाळेला उपस्थित माझे मित्र डॉक्टर श्रीराम गव्हाणे सर, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये डॉक्टर 2 वर्ष प्राचार्य पदावर काम केलेलं आहे. त्यानंतर प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक शिवाजी अभुंगेकर दादा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगावकर सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश चिमोरे सर, मराठी विभागातील तंगावर सर, सर्व उपस्थित सहकारी बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत आम्ही एकाच भागातले आहोत. यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिथं उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला मिळत नाही अशा माळरानावर आमच्या सगळ्यांचं शिक्षण झालेलं आहे. तुमच्यासारखं डिग्रीला असते वेळेस म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरला कविता कशा करायच्या, कशा ऐकायच्या हे आम्ही म्हणजे श्रीराम आणि मी दोघांनी शिवाजी अभुंगेकर दादाकडून शिकलेला आहे. मी तुम्हाला यासाठी सांगू इच्छितो की आपण जर मेहनत केली आणि आपल्या प्रतिभेला जर थोडंसं चालना दिली तर आपण चांगल्या प्रकारची साहित्य निर्मिती करू शकतो. अगदी उन्हाळ्यामध्ये पूर्ण उन्हाळा कधी आपण इकडे शहरात बघत नाही असा म्हणजे ओसाड सगळं, आणि त्या ओसाड उन्हाळ्यामध्ये मस्त आम्ही पळसाची जी फुलं असतात तर ती तुम्ही बघितली नसतील, म्हणजे सुंदर दिसतात. अशा वातावरणातून आम्ही आलेलो आहोत. आणि श्रम काय असतं, मेहनत काय असते हे आता सांगायचं नसतं ते, पण ते सगळं जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते साहित्यामध्ये ज्या जाणीवा येतात, ज्या संवेदना येतात त्या सगळ्या जगलेल्या आहेत आणि त्या अभिव्यक्ती झालेली आहे. श्रीराम गव्हाणे सरांचे काव्यसंग्रह हिंदीमध्ये सुद्धा अनुवादित झालेले आहेत. खूप चांगल्या प्रकारचा त्याला प्रतिसाद मिळालेला आहे वगैरे आबादानी. मला वाटतं आम्ही सोबत असतानाच ते सगळे त्या कविता लिहिल्या होत्या. तर हे असे सगळे चांगले प्रमुख पाहुणे आज आपल्या कार्यक्रमात लाभलेले आहेत. आणि आपल्या बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ नाही, आपण खूप सकाळी आलेला आहात. आपल्या या पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय या कार्यशाळेला मी शुभेच्छा देतो. आणि सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की आजच्या काळामध्ये पुस्तकं ही आपल्या जीवनातून जवळपास दूर चाललेली आहेत किंवा गेलेली आहेत असं म्हणण्यातही हरकत नाही. तुम्ही विद्यार्थी जर सोडले तर फार कमी संख्या आहे की पुस्तकांचा त्यांच्याशी संपर्क केला किंवा पुस्तकावर प्रेम करणार फार कमी आहे. आणि सगळं जग हे त्या दृष्टिकोनातून त्या वातावरणातून जात आहे. मला एक प्रसंग आठवतो सर की युसुफ जा मलाई जे आहे ना, ज्यावेळेस त्याच्यावर अटॅक झाला होता शिक्षण घेत असताना,
आणि मग तिला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यावेळेस ते नोबेल पुरस्कार घेण्यावेळेस तिचं एक वाक्य भाषणामध्ये ती सांगत होती की मला प्रश्न पडतो की पाकिस्तानसारख्या राष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये 50 रुपयाचं पुस्तक मिळत नाही, पण 50,000ची गन मिळते, ही कशी येते? तर मला वाटतं अनेक समस्याचं मूळ तिथंच आहे. सरांनी बऱ्या काही समस्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. जर पुस्तकं आली तर बाकी सगळ्याच गोष्टी आपल्या ज्या आपल्या जीवनामध्ये अंधार आणतात त्या आपोआपच त्या दूर जातात. आणि नेमकं आपली चूक तिथं होत आहे. आपल्याकडं पुस्तकं सोडून किंवा म्हणजे वैचारिक ज्ञान सोडून बाकी सगळ्याच गोष्टी आपल्याकडे यायला लागल्या. गरज जास्त त्याचीच आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण पुस्तकाकडे थोडं जास्त वळावं. कमीत कमी या निमित्तानं तरी आपण वर्षातून 5 पुस्तकं वाचावीत. एखादं पुस्तक घेता आलं तर घ्यावं विकत आणि आपल्या संग्रहित ते ठेवावं. एवढ्यात या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाची रूपरेषा मी सुरुवातीला सांगितलेलीच आहे, पुन्हा एकदा सांगतो. डॉक्टर श्रीराम गव्हाणे सर या कार्यशाळेचं उद्घाटन करतील 10 ते 15 मिनिटांमध्ये. त्यानंतर मार्गदर्शक, कारण सर प्रयोगशील शिक्षक आहेत, त्यांना खूप अनुभव आहे. आंबोलीकर सरांना पुस्तक निर्मिती संदर्भात सर विस्ताराने मार्गदर्शन करतील. त्यानंतर मग अध्यक्षीय समारोप पुन्हा एकदा काळगापुरे सर शेवटी करतील. तर 2 पाहुण्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर तुम्हाला जर काही चर्चा करायची असेल पुस्तक निर्मितीच्या संदर्भात, कारण इथे सर आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की अक्षता नरवटे नावाची विद्यार्थिनी आहे. कुठून उभा टाका अक्षता. या विद्यार्थिनीची आता 55 कविता या विद्यार्थिनीने लिहिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही ते तर इथे महाविद्यालयामध्ये आलेले हे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत, सगळेच विद्यार्थी महाविद्यालयात चांगले असतात, पण त्यातल्या त्यात हे अतिशय क्रीम आहे. सगळ्या कार्यक्रमाला हे विद्यार्थी आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळं यांच्यासाठी ही जी कार्यशाळा आहे ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून प्रथमतः मी आजच्या या कार्यशाळेचे उद्घाटक गव्हाणे सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर नामदेव येणेकर यांच्या महाविद्यालयाचे ते प्रभारी प्राचार्य आहेत. उपप्राचार्य काळगापुरे सर, त्यानंतर मराठी विभाग प्रमुख आमचे मित्र डॉक्टर सुशील कुमार चिमोरे आणि मराठी विभागातील दुसरे मित्र आमचे डॉक्टर मयी तंगावार सर, ज्यांना मी खूप वर्षापासून ओळखतो पण आज भेटलो, ते ग्रंथपाल अजित सर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी. सर्वप्रथम मी या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. वास्तविक पाहता पुस्तक निर्मिती आणि प्रकाशन व्यवसाय हा विषय विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलेला आहे. संयोजकाचे पहिल्यांदा मी आभार मानतो, कारण या पद्धतीचा विषय गेल्या 19 वर्षाच्या काळामध्ये नोकरी करतोय मी. विद्यार्थ्यांच्या समोर हा पहिल्यांदा ठेवण्यात आलेला आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या विषयाकडे तर आपण येऊच येऊ, पण सरळ या विषयाकडे येण्याच्या अगोदर मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही अतिशय महत्वाच्या काळात जन्माला आलात आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर तुम्ही अतिशय वाईट काळामध्ये जन्माला आलात. तुम्ही एकाच वेळी दोन्ही गोष्टी बोलतो तुम्हाला. म्हणजे नेमकं खरं काय? त्याचा अर्थ असा आहे, अतिशय चांगल्या काळात यासाठी म्हणतोय मी की तुमच्या जन्मानंतर संगणक आणि इंटरनेट या जगाला जोडणाऱ्या त्या 2 गोष्टी तुमच्या सोबत आलेल्या आहेत. या अंगाने तुमचा काळ हा अतिशय चांगला आहे. हे या विचारपीठावर बसलेले आहेत आणि काही पाठीमागे आहे.
आमच्या काळामध्ये या गोष्टी नव्हत्या. त्या दृष्टीने हा आमच्यासाठी काळ वाईट होता. पण दुसरा एक शब्द तुम्हाला सांगितला की तुमचं प्रचंड नुकसान पण या काळात होतंय, की ज्या काळामध्ये ही वस्तू किंवा ही साधनं आमच्याकडे नव्हती तेव्हा आमच्याकडे पुस्तकं होती. ग्रंथालयामध्ये एमेकर सर, मी एकाच कॉलेजमध्ये एकाच काळात शिकलो. ग्रंथालयामध्ये वाचणाऱ्या पोरांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आमच्या इथं पुस्तकांची कधीच मर्यादा नव्हती. माझ्या नावावर अनेक वेळा 25-25 पुस्तकं ग्रंथालयाची राहायची. ग्रंथपाल सर इथं बसून आहेत. आठवड्यातला एक दिवस, त्या एक दिवसामधले 2 पुस्तकं ही आमच्या काळातली मर्यादा होती. आज काय माहिती नाही. पण त्या काळामध्ये जी मुलं वाचतायत, जी पुस्तकं मागतायत, अशा पोरांसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये यांनी पुन्हा पुन्हा उल्लेख केला की अगदी उजाड अशा मारणात आम्ही शिकलो. 25-25 पुस्तकं आम्हाला ती वाचायला त्या काळात मिळालेली होती. ज्यांचं आता तुम्हाला मार्गदर्शन ऐकायचं आहे, शिवाजी आंबुलगेकर सर हे खऱ्या अर्थाने आमचे स्नेही आहेत, त्यापेक्षा अधिक आमचे गुरु आहेत. त्यांच्या सहवासात राहून आम्ही पुस्तकं वाचायला लागलो. ही झपाटले पण नावाची जी गोष्ट असते ना वाचण्याची, लिहिणं वगैरे या प्रक्रिया नंतरची आहे. पुस्तक निर्मिती ही नंतर, पुस्तकाचं लेखन करणं ही नंतरची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुस्तकाची निर्मिती करणं, प्रकाशन व्यवसाय या गोष्टी फार पुढच्या आहेत. तुमच्याशी छान गप्पा मारायचे आम्हाला. पहिल्यांदा मी हे सांगेन की तुम्ही इथं बसलेली जी मुलं आहेत ना, तुमच्यापैकी तुमच्या महाविद्यालयाच्या वार्षिकांकामध्ये बऱ्यापैकी बरेच जण लिहित असतात. लिहिता का नाही? चारोळे असतील, कविता असतील, कुठला निबंध असेल, तुमच्या सहलीचा अनुभव असेल. एका दृष्टीने तुम्ही सगळेच लेखक आहात, मी असं क्षणभर म्हणेन. महत्वाची गोष्ट कशी आहे, पण अलीकडल्या काळामध्ये ग्रंथालयातली पुस्तकं आमच्या नावावर कमी झाली. कुठेतरी आपल्याला काही लिहायचं आहे, विचार करायचा आहे, आपल्या अनुभवाशी, जगलेल्या गोष्टींशी आपण त्याच्यावरती कधी विचार करत नाही. हे सगळ्या गोष्टी काय आहेत? कुठेतर आम्ही वाचण्यापासून, चिंतनापासून, विचार करण्याच्या प्रक्रियेपासून दूर चाललेले आहोत. ही गोष्ट अतिशय घातक आहे. विद्यार्थी जीवनामध्ये तर प्रचंड घातक आहे. इकडे येण्याच्या अगोदर मला आठवण म्हणून एक तुम्हाला गोष्ट मी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख चिमोरे सरांनी केला. ही गोष्ट तुम्हाला लक्ष देऊन ऐकायची आहे. एक छोटीशी गोष्ट आहे, अर्थात तो अनुभव आहे बाबासाहेबांचा. जसं तुमचं ग्रंथालय आहे तसं अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठातलं एक ग्रंथालय आहे. प्रचंड संघर्ष आहे, प्रचंड अडचणी आहेत, व्यवस्थेचे प्रचंड चटके सहन करावं लागतं आहे. अशा काळामध्ये तुमच्या वयाचा एक तरुण B.R. आंबेडकर सयाजीराव गायकवाड महाराजांच्या शिष्यवृत्तीचा आधार घेऊन ते कुठे जातात? विद्यापीठात शिकायला जातात. मी तुम्हाला सांगतो ना, अनेक रात्र, अनेक दिवस त्या माणसांनी उपाशी काढलेले. आणि प्रचंड मोठं विद्यापीठाचं ग्रंथालय आहे. आजी सरांसारखे अतिशय शिस्तीचे ग्रंथपाल, त्यांनी काही नियम लावून दिलेले आहेत की सगळे विद्यार्थी संशोधन करणारे, सगळे विद्यार्थी अभ्यास करणारे, PhD करणारे त्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करतायत. आणि बाबासाहेब काय करायचे? त्यांच्या बॅगेमध्ये एखादा पावाचा तुकडा घेऊन यायचे. एका खिडकीच्या बाजूला लावलेला टेबल, प्रचंड पुस्तकांचा ढीक पडलेला आहे आणि सातत्याने त्यांचा अभ्यास चालू आहे. लक्ष देऊन आहे पाठीमागे, एका प्रश्न विचारणार नाही पण लक्ष देऊन आहे. आणि त्यावेळी ते एका हातामध्ये पाव घेतात आणि दुसऱ्या हातामध्ये पुस्तक आहे. ग्रंथपालांनी एक राऊंड घेतला. त्या राऊंड मध्ये B.R. आंबेडकर नावाचा एक विद्यार्थी ग्रंथालयाचे नियम तोडून त्या ठिकाणी त्यांनी पाव खातो आहे. त्या ठिकाणी जेवायचं नाही, त्या ठिकाणी कुठली वस्तू आणून खायची नाही. हे नियम कशासाठी आहेत? की त्याच्यापासून झुरळ म्हणा, कुठला कीटक म्हणा तयार होईल, त्याचे पुन्हा पुस्तकावरती त्याचा प्रादुर्भाव होईल. ही होऊ नये ग्रंथपालाची शिस्त त्यांनी मोडलेली असते.
आणि मग जेव्हा प्रचंड रागावलेले ग्रंथपाल बाबासाहेबांच्या जवळ येतात आणि त्यांना विचारतात की बी आर आंबेडकर, तुम्ही या ग्रंथालयाची शिस्त मोडलेली आहे, तुम्हाला ग्रंथालयाकडून होणारी शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल, उद्यापासून तुम्हाला ग्रंथालयात बसता येणार नाही. बाबासाहेबांना धक्का बसला. बाबासाहेबांना धक्का बसला आणि ते म्हणाले की सर, मला कुठलीही शिक्षा द्या, पण ग्रंथालयातून बाहेर हटवून देण्याची शिक्षा मला देऊ नका. त्यांनी सांगितलं की ही सगळ्यांसाठी एकच शिक्षा. आणि बाबासाहेबांची तळमळ आणि बाबासाहेबांनी जे व्यक्त केलेलं मनोगत पुढचं आहे ते तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. बाबासाहेब काय म्हणाले की मला जर तुम्ही बाहेर काढलं किंवा हाकलून दिला तर मी पुस्तकं घेऊन वाचू शकत नाही, एवढी माझी ऐपत नाहीये. मी इथे आल्यानंतर मला जेवणाचा डब्बा नसतो, एवढ्याच वेळात माझा वेळ वाचावा आणि माझ्या हातातलं जे पुस्तक आहे मला संपून टाकायचं आहे, म्हणून एका हातात मी पाव खातो आणि एका हातामध्ये माझ्या पुस्तक असतं. ग्रंथपालांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की मला जेवणासाठी माझ्याकडे पैसे नसतात. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की बी आर आंबेडकर, एकदा नियमाने दिलेली शिक्षा जी आमची आहे ती तुम्हाला ऐकावं लागेल आणि ती स्वीकारावं लागेल. बाबासाहेब हतबल झाले आणि ग्रंथपाल पुढच्या वेळी म्हणाले की उद्यापासून तुम्ही पाव ग्रंथालयात खाणार नाही, तर तुमचा डब्बा मी उद्यापासून आणणार. लक्षात नाही म्हणजे दिवसाकाठी 12-12 तास बाबासाहेब आंबेडकर त्या कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये पुस्तकांचा फडशा पाडतो. म्हणजे काय, विद्यार्थी जीवनामध्ये प्रचंड आधाशासारखं वाचायचं, ते पचवायचं, चिंतन करायचं, हे तुमचं जे वय आहे हे तुमच्या जगण्याला नवी दिशा देणारी गोष्ट असते, तुमच्या स्वप्नांचे दुभारे फोडणारी गोष्ट आहे. आणि अशा काळामध्ये आम्ही नेमकं पुस्तकापासून दूर आहोत. त्या काळामध्ये म्हणून तुम्हाला आम्ही बोलायला आलो. या निमित्ताने लेखन, पुस्तकाची निर्मिती आणि प्रकाशन व्यवसाय असं आपण थोडंसं पुढे जाऊ. मी तुम्हाला एक सांगतोय की तुम्ही जे फेसबुक किंवा जे व्हॉट्सअपच्या निमित्ताने प्रचंड तुम्ही काय वाचत असताल, कविता रोजच्या पाहत असताल, या कवितेचा आनंद तुम्हाला मिळतो का? मिळतच नाही. ग्रुप काढल्याबरोबर शेकडोनी लिहिणारे मजकूर तुम्ही पाहता, वाचत नाही. आणि ही मनाला आणि आपल्या मनाला जी सवय लागलेली असते ना, याच्यातून परिणाम असा होतो, असेल सोडून द्या, पूर्ण डिलीट करा. ही जी परिभाषा निर्माण व्हायला लागलेली आहे, ही आम्हाला जी सवय लागायला लागलेली आहे, ही सवय सुद्धा तुमच्यासाठी फार घातक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे आवडणारे जे वाङ्मय प्रकार आहेत, म्हणजे कविता असू द्या, कथा असू द्या, कादंबरी असू द्या, नाटक असू द्या, आत्मचरित्र असू द्या, तुम्ही त्याच्याकडे जवळ जा आणि ते वाचायला लागता. हळूहळू तुमच्या आवडीचं, मी असं नाही म्हणत की जी खेड्यातून आलेली पोरं आहेत त्यांना पहिल्यांदा आत्मचरित्र आवडतील, मला आवडत होती आत्मचरित्र, असं वाटतं की हे माझं जग आहे. पुस्तकं तुमच्याशी बोलायला लागतात, मग हळूहळू तुम्ही व्यक्त व्हायला लागता पुस्तकांसोबत. पुस्तकांसोबत व्यक्त होण्याची मर्यादा आली की तुम्ही कागदावर व्यक्त व्हायला लागता, अर्थात तुम्ही लिहायला लागता. ही लिहिण्याची जी प्रक्रिया सुरू होते, या लिहिण्याच्या प्रक्रियेनंतर मग प्रकाशनाची प्रक्रिया सुरू होते. पहिल्यांदा आपण वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये, कॉलेजच्या मॅगझिनमध्ये पहिल्यांदा लेखन छापतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये, वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये तुमचं जेव्हा लेखन छापून येतं, मला अजूनही आठवतं हेमेकर सर होते आमच्या काळामध्ये, आमच्या कॉलेजचे प्राचार्य पेपर घेऊन आले माझ्या वर्गामध्ये. माझी पहिल्यांदा फर्स्ट इयरला कविता छापून आलेली होती, पण 20-25 माझ्या मित्रांनी ती कविता लिहून घेतलेली होती त्यांच्या वहीमध्ये. तो जो आनंद असतो ना आपल्याला, हा आनंद वाचनाच्या आणि लेखनाच्या प्रक्रियेमधूनच मिळू शकतो. व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचं थोडंफार वाचून आणि पुन्हा डिलीट करण्याची जी प्रक्रिया आहे याच्यातून आपल्याला मिळणार नाही. आता मूळ मुद्दा असा आहे या कार्यशाळा आहे म्हणून मला त्या मूळ मुद्द्याकडे येऊन बोलायचं आहे. लेखनाची जी प्रक्रिया आहे मित्रांनो, या लेखनाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लेखक का लिहितो. लेखक पैशासाठी लिहितो का, हा मुद्दा येतो पहिल्यांदा समोर. तेव्हा लेखक हा पैशासाठी लिहितच नाही. आणि कुठल्याही आपल्या देशातला विचार जर केला तर आपल्या देशातल्या एकही लेखकाचा उदरनिर्वाह त्याने लिहिलेल्या पुस्तकांवरती
त्याने लिहिलेल्या कवितेवरती, कथेवरती, कादंबऱ्यांवरती त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्याचा हा देश नाही. म्हणून मला असं म्हणायचं आहे की तो लेखक पैशासाठी लिहित नाही. कोणी सक्ती केली म्हणून लिहिता येतं का? जसं तंगावर सरांनी एका विद्यार्थिनीचं नाव सांगितलं, तिने 55 कविता लिहिल्या. आम्ही सांगून गेलो उद्यापासून तुम्ही सगळेजण कविता लिहा. सक्तीने लिहिता येत नाही. म्हणून लेखक हा सक्तीनेही लिहित नाही, लेखक हा पैशासाठीही लिहित नाही. त्याच्या मनामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जगत असताना आणि अनुभव घेत असताना जी अनुभूती त्याची आहे ते खूप काही साचत असतं आतमध्ये. आणि हे साचणं एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. आणि त्याच्या जोडीला तुम्ही एखादं पुस्तक वाचायला लागता. ते पुस्तक वाचत असताना एखाद्या पुस्तकाच्या पृष्ठावरती आलेले जे काही संदर्भ असतात ना, हे संदर्भ बघा, हे दिसत नाही काहीच, पण आतून एक प्रक्रिया चालू असते छानपैकी. ही कुठली प्रक्रिया चालू असते? समजा मी नटसम्राट नावाचं काय वाचतोय, एक नाटक वाचतो विभा शिरवाडकरांचं. नटसम्राट नावाचं नाटक वाचत असताना मला माझ्या गावातील, मला माझ्या परिवारातील, मला माझ्या परिसरातील काही संदर्भ आठवले. झोंबीसारखं आनंदात वाचत आत्मकथन वाचायला लागतो. झोंबीसारखं आत्मकथन वाचत असताना या कॉलेजमधल्या किंवा ग्रामीण महाविद्यालयातल्या कुठल्याही शेकडो पोरांना असं वाटतं की आनंद यादवाचं ते चरित्र नाही, हे माझं चरित्र आहे. त्यातले आलेले जे काही अनुभव आहेत ना, हे अनुभव हळूहळू हळूहळू तुमच्याशी जोडल्या जातात आणि तुम्हाला असं वाटतं की मलाही काहीतरी सांगण्यासारखं बाकी आहे. आणि मग तुम्ही तिथे लिहायला लागता. म्हणजे वाचन नावाची गोष्ट किती महत्वाची आहे. तुम्ही त्या झोंबी नावाच्या पुस्तकाचं अनुकरण करत नाही. झोंबी नावाचं पुस्तक असेल किंवा कुठलंही पुस्तक असेल, तुमच्या जगण्यातले जे काही संदर्भ लपून बसलेले आहेत ते उजागर करण्याचं काम करत असतात. मग तुम्ही त्याच्यावरती विचार करता, तुम्ही त्याच्यावरती चिंतन करता. एखादी कथा लिहायची तुम्हाला, तुमच्या डोक्यामध्ये पात्र असे फिरायला लागतात. मग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या कागदावरती अनुभव उतरायला लागतात. हे अशा पद्धतीनं कुठल्याही देशातल्या, कुठल्याही राज्यातल्या लेखकाच्या जन्माची प्रक्रिया ही अशीच हळूहळू पुढे विकसित होत जात असते. म्हणून लेखन, वाचन, त्याच्यानंतर पुनर्लेखन. तुम्ही जेव्हा वाचायला लागता, पुन्हा लिहायला लागता, त्याच्यानंतर एखादी कथा लिहिल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा लिहित असता. आणि जो लेखक एखादी कथा पुनर्लेखित करत असतो किंवा पुन्हा पुन्हा लिहित असतो आणि त्याला असं वाटतं की ही कथा आता पूर्ण झालेली आहे, ही कविता आता पूर्ण झालेली आहे, ही कादंबरी आता पूर्ण झालेली आहे, असं स्वतःला त्याला वाटायला लागतं. त्याच्यानंतर प्रकाशन नावाच्या गोष्टीची सुरुवात व्हायला. मग प्रकाशन काय असते? प्रकाशन एक संस्था आहे. ज्याला कॉमर्सचे विद्यार्थी असतील तर कॉमर्सच्या भाषेमध्ये ती एक कंपनी आहे. मग त्या कंपनीला तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड करता येतं. प्रायव्हेट लिमिटेड करत असताना त्याला 2 सदस्य लागतात. आता बघा, अशा काळामध्ये तुम्ही आहात, एकीकडे तर सांगण्यात आलेलं आहे की पुस्तकं कोणी वाचत नाही. पुस्तकं वाचत नाही असं नाही, पुस्तकं वाचणारे संख्या ही पूर्वी इतकीच आहे. फक्त झालेलं असं आहे की पुस्तकांच्या अभिरुची बदलल्या. आता नांदेडला आमचे काही पुस्तकांचे दुकान आहेत, आम्ही पाहतो तुमच्या वयाची बरीच पोरं येतात, इंग्रजी कादंबऱ्या मागतात, अनुवादित पुस्तकं मागतात. नाही असं नाही, इतकं निराशाजनक वातावरण अजून झालेलं नाही. पण ज्यांना या प्रक्रियेमध्ये महाविद्यालयात शिकत असताना वाचन प्रक्रिया वाढण्यासाठी जर तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात आल्या गोष्टी, तर आपोआप तुम्ही गती घ्या. म्हणून आपण इथं आलो की एखादा लेखक तुमच्यातला नवीन लिहायला लागतोय, लिहित असताना वाचायला लागतो, वाचल्यानंतर त्याच्या मनातले जे काही अनुभव आहेत त्याला असं वाटतं की संबंधित स्वरूपाच्या पुस्तकामध्ये जे लिहिलेले आहेत याच्यापेक्षा वेगळं मला काही सांगता येतं. आणि ही सातत्याने प्रक्रिया पुढे जात असताना त्याचं पुस्तकाची स्क्रिप्ट तयार होते, ज्याला आम्ही संहिता म्हणतो. ती कच्ची संहिता घेऊन तो प्रकाशनाकडे जातो. त्या प्रकाशनाचा एक प्रकाशक असतो, जसं मी सांगितलं त्याचं नोंदणी करावी लागते. ती शासकीय जे ऑफिस आहे नोंदणीचं, तिथं नोंदणी करावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला एक नाव मिळतं, तुम्ही जे नोंदवलेलं आहे ते नाव मिळाल्यानंतर, त्याला मान्यता मिळाल्यानंतर, त्या मान्यतेनंतर प्रत्येक पुस्तकासाठी अलीकडे 10 वर्षामध्ये
एक ISBN नावाचा एक नंबर आलेला आहे, त्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक सिरीज बुक नंबर असं म्हणतात. ते नंबर म्हणजे तुमच्या पुस्तकाची ओळख आहे. जशी तुमची ओळख असते SS नाव अगदी स्वामी महाविद्यालय, तसं ते नंबर म्हणजे तुमच्या पुस्तकाची ओळख आहे, ती जगभर ओळखली जाते. लक्षात घ्या. आणि आता मूळ मुद्दा असा आला की नोंदणी केली, तुम्हाला नाव प्राप्त झालेलं आहे, तुम्हाला लोगोला मान्यता मिळालेली आहे, तुम्ही पुस्तके छापायला लागतात. एक प्रकाशक असतो, त्याच्यानंतर एक संपादक असतो, त्याच्यानंतर काही मुद्रक असतात, मुद्रित शोधक असतात, त्याच्यानंतर वितरक असतात. एकीकडे पुस्तकाची छपाई करणारी एक कंपनी वेगळी आहे, छपाई करणारी कंपनी आहे. आता हे सगळ्या प्रक्रिया एकाच वेळी घडत असतात मागे पुढे, आणि त्याच्यानंतर एक पुस्तक बाहेर येत असतं. म्हणजे एखाद्या आईने एखाद्या बाळाला 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये घेऊन त्याला जन्म घालावा, आणि त्या जन्मानंतर त्या आईला प्रचंड मोठा जो आनंद मिळतो ना, तो कुठल्याही कवी आणि लेखकाला आपलं पुस्तक जेव्हा आलेलं असतं हातामध्ये तेव्हा आनंद मिळतो. पण एखादं पुस्तक, एखादं बाळ सशक्त असल्यानंतरचा जो आनंद आहे आपल्या आईला, समजा ते आंधळ जन्माला आलेला आहे, ते मतिमंद जन्माला आलेला आहे, त्याचा आनंद मिळणार आहे का? म्हणून पहिल्यांदा लेखक घडत असताना किंवा आपली प्रक्रिया लेखकातून पुढे होत असताना आपण अवतीभोवतीचा समाज नीट पद्धतीने समजून घेऊन, अतिशय उत्तम दर्जाचं वाचन करून, आपल्यातले दोष जाणकाराकडनं समजून घेऊन ते वजा करून जर तुम्ही पुढे आलात आणि थोडासा संयम ठेवलात, चांगलं उत्तम वाचायला लागलात, आणि त्याच्यानंतर चांगल्यातला आणि वाईटातला अंतर कळल्यानंतर जेव्हा तुमचं पुस्तक बाहेर येईल तेव्हा होणारा जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला फार मोठा मिळणारा आहे. नाहीतर शेकडो पुस्तकं येतात. पुस्तक निर्मिती म्हणजे काय, जे आलं, लिहिलं, छापलं, बाइंडिंग केलं, कव्हर छान काढलेलं आहे, छपाई केलेली आहे, हे काय होईल, कागदांचा एक बंच होईल. ते पुस्तक नाही. पुस्तक म्हणजे एक विचार आहे. आणि एक लक्षात ठेवा, इथं व्यवसाय हा शब्द आल्यामुळे पुस्तक प्रकाशन हा धंदा नाही, ही चळवळ आणि व्यवसाय, चळवळ आणि उद्योग अशी जोडून प्रक्रिया आहे. की जसं की आता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं मी 50 पुस्तक काढल्याचा उल्लेख केला. मी 2016 साली शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष होतं बाबासाहेब आंबेडकरांचं. त्या वर्षी आम्ही संकल्प करून बाबासाहेबांच्या 50 विचार पैलूंवरती काम केलं. देशभरातील फार महत्वाची लोकांनी त्या ठिकाणी लेखन केलेलं आहे. ही 50 पुस्तकं प्रकाशित झाली. ही 50 पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर उद्या मी असेल नसेल, लक्षात घ्या, 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर या पुस्तकाचं कोणी पुनर्मुद्रण करणार आहे. म्हणजे हा समाजाला एक विचार देण्याची प्रक्रिया पुस्तकं करत असतात. म्हणून तुम्ही लिहिलेली पुस्तकं, तुम्ही काढलेली पुस्तकं जेव्हा प्रकाशक म्हणून तुम्ही पुढे याल उद्या, ती पुस्तकं येतील. ही सगळी पुस्तकं केवळ धंदा म्हणून येणार नाही पैसे मिळवण्यासाठी, तर एक समाजात उत्तम प्रतीचं काही एक देणं लागतं आपलं. ही भावना जर प्रकाशकाची असेल तर तुम्ही उत्तम स्वरूपाचा एक विचार त्या मातीमध्ये रुजवू शकता. आणि त्याच्यानंतर तो एक त्याला जोडून येणारा शब्द जो आहे उद्योग किंवा व्यवसाय, ती दुसरी त्याची छोटीशी बाजू एक सोबत जोडून येत असते, जे तुम्हाला 2 पैसे पण देऊ शकते आणि तुम्हाला एक चांगलं काम करण्याची संधी पण देऊ शकते. या प्रक्रियेबरोबर खूप साऱ्या गोष्टी जोडून येत असतात. मुरगेकर सरांनी बोलायचं, आपल्याकडे वेळही कमी आहे, तुम्ही खूप लवकर आलात. मी एवढंच सांगेन जाता जाता की तुम्ही हे सगळं लिहित असताना किंवा वाचत असताना तुम्ही चांगली पुस्तकं वाचावेत. उत्तम पद्धतीचे पुस्तकं तुम्ही वाचत गेलात तर काय होईल की तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीचे अनुभव जे आलेले आहेत त्या अनुभवाला एक उत्तम स्वरूपाची दिशा मिळेल. म्हणून मी आजही गोष्ट सांगून जातो, जरा शेवटी मला आठवलं म्हणून, की या सगळ्या प्रकाशन संस्था ज्या आहेत, तुम्ही जर उद्या चांगला प्रकाशित झाला तर महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या काही प्रकाशन संस्थेचे केवळ नाव उल्लेख तुमच्यासमोर मी करतोय. ज्याच्यामध्ये मौज नावाचे प्रकाशन आहे मुंबईहून इथं, पॉप्युलर आहे पुण्याहून, एक मेहता नावाचं प्रकाशन आहे. अशा ज्या महाराष्ट्रातल्या काही नामांकित प्रकाशन संस्था आहेत, या प्रकाशन संस्थेने केवळ पैसे कमवले नाहीत, तर या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या मातीतले, खेड्यापाड्यातले, वाडी तांड्यातले अनेक लेखक जन्माला आलेले त्यांनी विकसित केले, पुढे आणले. आणि ते लेखक पुढे आल्यामुळे
आज महाराष्ट्राने आपण त्यांना वाचलेलं आहे. असे मला शेकडो तुमच्यासमोर नावं पण सांगता येतील. म्हणजे परिसंवाद घेणे, लेखकावरती चर्चा करणे, लेखकांची पुस्तकं काढणे, ती लोकांपर्यंत पोहोचवणे एक फार महत्त्वाचं काम आज फेसबुकच्या काळामध्ये आणि व्हॉट्सअपच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. हळूहळू तुमची पावलं तुमच्या महाविद्यालयातल्या ग्रंथालयाकडे वळावेत. तुम्ही चांगली पुस्तकं एकदम झपाटल्यासारखी वाचावेत. मी तर असं म्हणेन की अभ्यासक्रमाकडे 50% वेळ द्या. माझ्या कॉलेजमध्ये मी हे सांगत असतो पोरांना माझ्या वर्गातल्या की तुम्ही अभ्यासक्रमाला फक्त 50% वेळ द्या आणि 50% वेगवेगळ्या भाषेतले तुम्हाला आवडणारी प्रचंड पुस्तकं वाचा. ही पुस्तकं वाचलेले तुमच्या अभ्यासक्रमातला जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमाला प्रचंड बळ देतात. तुमच्या मार्क्स मेमोवरती जे मार्क आहेत ना ते कधीच कमी होणार नाहीत. तुम्ही अवांतर वाचन केल्यामुळे तुमचे मार्क अधिक प्रमाणामध्ये वाढतील. एक छोटासा संदर्भ पुन्हा एकदा लक्षात आला म्हणून सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि त्यांनी एक पेपर तपासलेला होता. एक पेपर तपासल्यानंतर दुसरा माणूस विद्यापीठामध्ये आम्ही तुमचे पेपर तपासतो होता, त्याला मॉडरेशन करावं लागतं दुसऱ्या माणसाला, आणि दुसऱ्या माणसाला मॉडरेशन करताना तो पेपर त्यांच्या हातामध्ये गेला. मी पेपर तपासला आणि चिमोरे सर त्याचं मॉडरेशन करत आहेत असं या पद्धतीनं. आणि बाबासाहेबांनी एका विद्यार्थ्यांना 85 मार्क दिले अर्थशास्त्राच्या गणिती एका पेपरमध्ये आणि ज्या मॉडरेटरने ती मार्क सगळी कमी केली. बाबासाहेबांना बोलून घेतलं. बाबासाहेबांना सांगितलं की B.R. आंबेडकर तुम्ही या पोराला किती मार्क दिली? ते म्हणले मी या पोराला अजून कमी मार्क दिले, अजून 5 मार्क द्यायला त्याला पाहिजे. आणि दोघांचा जो संवाद आहे तो फार महत्वाचा संवाद आहे. तो संवाद असा होता की बाबासाहेब म्हणाले की या विद्यार्थ्यांनी किती पृष्ठ लिहिले ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. जागतिक कीर्तीचे विचारवंत ज्या अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञांची जी पुस्तकं त्या पोरांनी वाचलेली आहेत त्याचे संदर्भ याच्यामध्ये दिलेले आहेत. मी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला माहिती आहे की हे सगळं शोधताना, हे वाचताना आणि याचा अभ्यास करताना किती कठीण या मुलाला गेला असेल. आणि त्याच्या एकूणच अभ्यासाच्या पद्धतीला आणि त्यांनी केलेल्या लेखनाला मी मार्क दिलेले आहेत असं बाबासाहेबांनी उत्तर दिल्यानंतर तो सोबतचा प्राध्यापक निवृत्त झाला. मी एवढ्यासाठी जाता हे सांगितलं तुम्हाला की तुमचं अवांतर वाचन जर अधिक असेल तर कवितेचा पेपर लिहिताना, कादंबरीचा पेपर लिहित असताना किंवा कुठल्याही स्वरूपाचा सोशल सायन्सचे विद्यार्थी असतील तर पॉलिटिकल सायन्सचा एखादा पेपर लिहित असताना तुमच्या तुमच्या उत्तरपत्रिकेमधले हे सगळे संदर्भ तुम्ही जे जे मुलं डोक्यात आहे वाचलेलं आहे ते कुठे ना कुठं बरोबर फिट बसतात. म्हणजे वाचन ही गोष्ट तुम्हाला कायमच पुढे घेऊन जाणारी आहे. अशा एकदम इतक्या मोठ्या गोष्टी 10-15-20 मिनिटांमध्ये सांगायचं म्हणजे गोंधळ होतो. पण मी जाता जाता एवढंच सांगेन, पुस्तक तुम्ही वाचा. चिमोरे सरांनी म्हटल्या पद्धतीने तुम्ही वाचलात की तुमचे मस्तकं काय होतील, चेततील, पेटतील आणि पेटलेली मस्तकं तुम्हाला उत्तम पद्धतीने आणि चांगल्या वाटेवरती घेऊन जातील याची मला शाश्वती आहे. त्यासाठी तुम्हाला सदिच्छा देतो. मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अनेक संदर्भ देत या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला. यानंतर शिवाजी आंबुलगेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर शिवाजी आंबुलगेकर असं तुम्ही गुगलवर सर्च करा. तुम्हाला सरांनी जे प्रयोग केलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः पारधी, घिसाडी असेल, वडार असेल, वेगवेगळ्या तांड्यावरच्या मुलांसाठी अथक परिश्रम घेऊन सरांनी खूप असं काम केलेलं आहे. त्यामुळे सरांना तो लेखन निर्मितीचा एक अनुभव आहे. विद्यार्थ्यांच्या अनुभवाची शिदोरी, स्वतःच्या अनुभवाची शिदोरी सरांकडे आहे. सरांनी हे सगळं जरी आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर जर ठेवलं तर निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असं मला वाटते. मी आजचे मार्गदर्शक, एक आदर्श विद्यार्थी प्रिय असे शिक्षक शिवाजीराव आंबुलगेकर सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. मराठी ग्रंथालय विभाग आयोजित कार्यशाळा विषय पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय या कार्यशाळेसाठी प्रमुख म्हणून उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे मित्र डॉक्टर नामदेवराव येमेकर सर, तसेच या महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉक्टर ए काळगावपुरे सर, आज या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबादच्या मराठी विभागाचे प्रमुख, उत्तम संपादक आणि उत्तम प्रकाशक डॉक्टर श्रीराम गव्हाणे सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर SY चिमोरे सर, याबरोबर ग्रंथपाल प्राध्यापक अजित रंगदळ सर, डॉक्टर M.I. तंगवार सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले विविध विषयाचे प्राध्यापक बंधू भगिनी, मला एक महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्याबरोबर एक आनंदाचा धक्का बसला. तो असा की मी पायऱ्या उतरत असताना एक स्त्री माझ्याकडे एकदम आश्चर्यानं बघत होती. मी पाहिलं तिला, पण मला काही लक्षात आलं नाही. पण तीच मला म्हणाली की सर मला ओळखत होता. चेहरा थोडा ओळखीचा वाटत होता, पण नक्की काही लक्षात येत नव्हतं. आणि मग त्यांनी नाव सांगितलं की मी अंबिका नागठाणे. आणि मग माझ्या एकदम लक्षात आलं, म्हणजे इथं कसं काय. तर मी वाणिज्य विभागामध्ये घड्याळी तासिकेवरती प्राध्यापक म्हणून काम करतो. मला खूप आनंद झाला की माझ्या शाळेमध्ये शिकलेली 5वीला असताना खूप एवढी लहान होती आणि आज तिला प्राध्यापक म्हणून घड्याळी तासिके होता. पण उद्या दिवस तुझा नक्कीच आहे बेटा. तिला पाहिल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला. आणि अशाच अवस्थेमध्ये इथं बसलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आपण पुस्तक निर्मिती आणि प्रकाशन व्यवसायाच्या या कार्यशाळेमध्ये आपण सगळेजण जमलो आहोत. तुम्ही खूप सकाळी लवकर आलात असं मला कळलंय. त्याच्यामुळं की तुमचा सूड घ्यायचा अजिबात माझा इरादा नाहीये. कारण का उपाशी पोटी कोणी ज्ञान ऐकून घेणार नाही. पोट भरलं असेल तर मग ज्ञान शिकवा, बाकी काही उपयोगाचं नाही. म्हणून मी तुम्हाला विचारतो, मी किती वेळ बोलावं, 5 मिनिट 10 मिनिट, तुम्ही म्हणाल तितकं. हो, आता तुमच्याही मनामध्ये असा प्रश्न उद्भवला असेल, पाहुण्यांना असा कसा वेळ द्यावा. तसं सरांनी मला सविस्तर बोलायला सांगितलं. पण नाही की मला व्यवस्थित वाटत नाही. पण सर तुम्ही खरंच सांगा मला, 10 मिनिट 15 मिनिट चालेल मॅडम? मी शक्यतो त्याच्याही पेक्षा कमीच करतो, काही चिंता करतो. कारण भाषण करण्याचा अजिबात छंद तर अजिबात नाही. पण तुमच्यासारखी लेकरं बघितल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमच्याशी बोलत राहा. कारण मी ज्या ठिकाणी काम करतो तिथं लहान लेकरं असतात, त्यांची समज थोडीशी कमी असते. कधी कधी असं वाटतं की लहान लेकरांना आपण ज्या काही गोष्टी बोलतो ना, तर त्यांच्या समजमध्ये त्या येत नाहीत, त्यांच्या आकलनामध्ये त्या येत नाहीत. मग कधीतरी असं वाटतं की मोठ्या मुलांना बोलायला पाहिजे, आपण वयानं मोठी असलेल्या, समज अधिक असलेल्या मुलांना बोलायला पाहिजे. मी माझ्या जवळपास 3 दशकाच्या एकूण शिक्षकी कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी पाहिले. त्यात असे काही विद्यार्थी पाहिले की ज्यांना त्यांचा जो वयोगट असतो त्या वयोगटापेक्षा अधिकची समज त्यांना आली, जास्तीची समज आली. अनेकदा तर असं होतं की मी शिक्षक म्हणून ज्यावेळेस मिळवतो की मैं उनसे बडा हूं, ते माझ्यापेक्षा लहान पोर आहेत असं मला जेव्हा जेव्हा वाटतं, त्यावेळेस एखादं पोरग झपकन मला खाली आणतं. त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या कृतीतून ते असं सांगून जातं, थेट सांगत नाही आणि त्याचा सांगण्याचाही उद्देश नसतो, पण कृतीतून ते सांगून जातं. मला असं वाटतं की अरे बाबा, याची समज इतकी मोठी आहे, आपण सांभाळून चालायला पाहिजे. कालच मी एक दूरदर्शनवरचा एक रियालिटी शो पाहत होतो. तर आपलं मोहन
मोहनीश बहल नावाचा एक नट होता हिंदीमध्ये, आठवतंय का कोणाला? मैंने प्यार किया नावाचा सिनेमा पाहिला का? नाही, खूप जुना आहे ना. हो, 89चा सिनेमा आहे. तर तुमच्या मानानं तो खूप जुना सिनेमा आहे, पण एकदा बघा, मजा येईल. तर त्याच्यामध्ये तो काम करत होता. त्याची आई नूतन नावाची एक अभिनेत्री होऊन गेली, सरांना माहिती असेल. ती त्याची आई होती आणि त्या काळामध्ये खूप गाजलेली नटी होती. म्हणजे अनेक नटांना असं वाटायचं, हिंदी क्षेत्रातल्या खूप गाजलेल्या नटांना वाटायचं की लता मंगेशकरांनी माझ्यासाठी पार्श्वगायन केलं पाहिजे. पण लता मंगेशकरांना काय वाटत होतं ते फार महत्वाचं आहे. लता मंगेशकरांना असं वाटायचं की मी अधिकाधिक नूतनसाठी गाणे गायले. दिसायला चेहरा सुद्धा अत्यंत सजवळ आणि वर्तन सुद्धा इतकं सगळ्यांना हवं असं वाटायला लावणार. ती नूतन आपल्या मुलांना असं म्हणाली होती की तिच्याकडूनच आलेलं ना, तिच्या वडिलांकडून तिच्या बाळाला आलेलं ना, तो थोडासा मोठा झाला, 16व्या वर्षात आला. आपल्याकडं मन आहे ना, 16वं वरीस कशाचं? बोलत जा जरा, कशाचं? धोक्याचं म्हणतात, सगळेजण म्हणतात धोक्याचं. मला असं वाटतं हे वर्ष धोक्याचं नाही, धोक्याचं आहे. अनेकांना वाटतं आता थोडस वय जास्त झालं की म्हातारे माणसांना वाटतं आता आपलं काय राहिलं, आपले दिवस गेले आता, असं वाटतं. पण निसर्गानं हा जो माणसाचा वयाचा एक टप्पे जे दिलेले आहेत ना, तो कुठलाही टप्पा चुकीचा नाही, कुठलाही टप्पा निराशा करणारा नाही. फक्त तो वयाचा टप्पा नेमका आहे कसा हे ज्याला कळलं ना, तर त्याच्यातली मजा ठरते. आणि असं म्हटलंय की तारुण्याचा जो काळ आहे, तो तारुण्याचा काळ म्हणजे एकूण वर्षभराच्या ऋतुचक्रामध्ये वसंत ऋतूला जास्त महत्व आहे. कशासाठी आहे बरं, कोण सांगेल? मला एकट्याला भाषण करायला आवडत नाही, बरं तुम्ही जर ऐकलं थोडस मध्ये बोलला तर मजा येईल. कशासाठी हे प्रसिद्ध? वसंतामध्ये काय होतं, त्याच्या अगोदर पानझड असते, शिशिर ऋतू येतो, शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानं गळून जातात, मग येतो वसंत ऋतू. काय होत असेल? वा छान, लेकरं हुशार आहे. तसं नवी पालवी फुटते आणि हा वसंत ऋतू वयामध्ये आला. ऋतू वसंत ऋतूच बरं का, की जी बहार असते ती बहार तुमचं वय. तुम्ही एकदम मस्त त्या वयाच्या एकदम तिथे सध्या तुमचं राज्य आहे, फक्त समजून घ्या त्या वयाला, त्या वयाच्या टप्प्याला समजून घ्या. खरंच अनेकांनी म्हटलंय आणि ते खरंच आहे. आणि बाकीच्या तर मी हे सांगत होतो की तो मोहनीश बहल असा 16व्या वर्षाच्या त्या वयामध्ये आला आणि त्याच्या आईनं त्याला सांगितलं की बेटा तुम्हारी नाक बड़ी लंबी है, जरा संभल के चलना. काय म्हणाली? बेटा तुम्हारी नाक बड़ी लंबी है, जरा संभल के चलना. याचा मतीचा अर्थ ज्याला कळाला त्याला हे वय धोक्याचं आहे असं समजायचं काहीही कारण नाही. धोक्याचं आहे हे काही लोकांनी म्हटलं याच्यासाठी की थोडं सांभाळून राहावं, याच्यासाठी म्हटलं की ते का म्हणतात असं. तर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की पुढच्याच ठेच मागचा शहाणा. आपण शहाणं व्हावं, कारण त्यांनी खूप ठेचा खाल्लेले असतात. ते सांगतात अरे दमाने, अरे बाबा इथं दगड आहे वर आलेला, ठेच लागेल दमाने. हे बुजुर्ग माणसं, अनुभवी लोक असं सांगत असतात. आता हे त्यांनी सांगितलं ते माझ्या पक्क लक्षात असं बसलं आणि ते तुम्हाला सांगावं असं वाटलं. खरं तर आपला विषय काय एकीकडं आणि मी बोलतोय दुसरीकडं. व आपला विषय आहे पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय. डॉक्टर गव्हाणे सरांनी त्यांच्या अनुभवातून तुम्हाला या विषयाच्या संदर्भानं यथोचित अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. अनुभवातून याच्यासाठी म्हणालो की मी आधी
म्हणालो की ते उत्तम संपादक आहेत. भूमी नावाचं एक सुंदर असं नियतकालिक, अत्यंत काय म्हणतात मर्मग्रही अशा प्रकारचं नियतकालिक त्यांनी चालवलं. आणि सूर्यमुद्रा नावाचा प्रकाशन व्यवसाय की त्यांची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारमालेवरच्या 50 पुस्तकांची मालिका सबंध महाराष्ट्रभर सध्या गाजते. तर त्यांनी अनुभवातून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणि मी थोडंसं तुम्हाला थोडंसं वेगळं बोलू इच्छितो. सगळ्यात अगोदर हे इथं मान्य केलं पाहिजे, मला प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की ज्या विषयावर मला बोलायला सांगितलं की पुस्तक निर्मिती आणि प्रकाशन व्यवसाय, तुम्हाला मी खरं सांगतो की पुस्तकाचा मी क्रमांक 1चा शब्द, किताबों का दुश्मन है और उस दुश्मन को उस पर यहाँ पर चर्चा करने के लिए यहाँ पे खड़ा किया है. तुम्ही कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हो मास्तर माणूस आणि पुस्तकाचा दुश्मन कसा असू शकतो. तो एक काळ होता. माझी माय सुद्धा मला म्हणायची तुझ्या जवळ कागद आला की तो फाडून टाकायचास. लहानपणी पुस्तक दिलं की पुस्तक काही फाडलेले आहेस तू असं म्हणायचं. माझे वडील प्राथमिक शाळेचे शिक्षक होते, पुढे नंतर ते मुख्याध्यापक झाले. त्यांना पुस्तकांचं नाव म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते नोकरीला लागलेले आणि जी काही पुस्तकं त्यांना महत्वाची वाटत असत ती पुस्तकं ते विकत आणून घरी ठेवत असत. आता त्यावेळी आम्ही मुलं लहान होतो, ते वाचण्याच्या वयाचे आम्ही नव्हतो, पण त्यांना असं कदाचित वाटलं असेल की ही पोरं मोठे झाल्याच्या नंतर ही पुस्तकं वाचतील, शहाणी होतील आणि काहीतरी होतील. म्हणून आमच्या घरामध्ये अशी त्या काही आता ज्या पद्धतीची घरं आहेत तशी घरं नव्हती. अशा खुंट्या ठोकलेल्या असायच्या भिंतीला आणि त्या मोठ्या 2 खुंट्यावरती एक लांब सडक अशी पाटी ठेवलेली आणि त्या पाटीवरती पुस्तकाचे अशा टप्प्या लावून ठेवलेल्या. मी आता ते रोजच बघायचो पुस्तक, पण पुस्तकाबद्दल काही फारसं असं आकर्षण कधी नव्हतं. साधारणतः मी 5वी किंवा 6वीच्या वर्गामध्ये असेल तर मी ज्या शाळेमध्ये शिकायला होतो त्याच शाळेमध्ये माझे वडील मुख्याध्यापक जिल्हा परिषदेच्या. तर शाळेतून येता जाताना आमच्या गावामध्ये त्या काळामध्ये किराणा दुकान होते, प्रसिद्ध असलेलं संग्रामचं दुकान. मी आणि डॉक्टर गव्हाणे सर एकाच गावचे आहोत, त्याच्यामुळं मी त्यांना आणि ते मला चांगलं ओळखून आहे. या गोष्टी मी जे काही सांगतोय ते त्याला साक्षीदार आहेत, त्याच्या पुढे खोटं सुद्धा बोलायला जमणार, प्रयत्न करूनही जमणार. तर त्या दुकानाकडून येणं जाणं आमचं व्हायचं आणि त्या दुकानामध्ये बरण्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्या असायच्या, चॉकलेट नसायची त्या काळात. अशी एवढी मोठी गोळी असायची, ती गोळी 5 पैशाला एक गोळी असायची. टमाटा गोळी आम्ही असं तिला म्हणतो, कारण ती दिसायची टमाट्यासारखी लाल किंवा त्याच्यावरती वेगवेगळे रंग असायचे. ती गोळी अशी बोलवायची, ती बोलवली की 2 पाऊल आम्ही पुढे जायचो आणि मग पुन्हा मागे यायचो, कारण खिशात काहीच असायचं. काय दात पाडून द्यायची काय दात, ते फुकट काय म्हणून देईल. गोळ्या असायच्या. भारत नावाची बिस्किट होती, ब्रिटानिया बिस्किट होते. सेटच्या दुकानामध्ये एवढे 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 असे एक बिस्किट होते. पार्लेची बिस्किट होते, पार्ले त्या काळामध्ये पण होतो, गोल गोल एवढाले एवढाले बिस्किट होते. 1 पैशाला 2 बिस्किट. तशी बिस्किटाची चव मागच्या वर्षापर्यंत कुठल्याच बिस्किटाला कधी आली नाही. गंमत अशी की अलीकडच्या काळामध्ये पार्लेनं 4-5 वेगवेगळे बिस्किट काढले. त्याच्यामध्ये रॉयल नावाचं एक बिस्किट काढलं. एका पुड्यामध्ये 6 बिस्किट, मोठे बिस्किट आहेत, 10 रुपयाला पुडा आहे. त्याची जाहिरात नाही करत मी, पण तुम्ही एकदा खाल्लं, खाल्ल्याच्या नंतर मला 50 वर्षापूर्वीच्या बिस्किटाची चव नाही. तर ती बिस्किट त्या गोळ्या त्या बोलवायच्या, पण पैसे असायचे. त्या काळी पॉकेट मनी नावाची गोष्ट नव्हती.
तुम्ही म्हणाल की तुम्ही शिक्षकाचा मुलगा आणि तुम्हाला तर पैशाची काय कमी असेल त्या काळामध्ये. तुम्हाला एक त्याचा खुलासा असा सांगतो की त्या काळामध्ये तुम्ही तरी एक भाऊ एक बहीण असं असेल ना तुमचं, बरोबर आहे का? आम्ही 4 भाऊ होतो, पुन्हा 2 बहिणी होत्या, पुन्हा एक भाऊ वारला, 5वा होता तो वारला भाऊ. इतकं सगळं मोठं खटाबळ होतं. आणि पगार किती होता शिक्षकांना? फारसा पगार नव्हता. कधीतरी मी असं ऐकलेलं की आमचे बाबा असं म्हणाले की 47 रुपये पगार. तर त्याच्यामध्ये हे सगळं गुजरात व्हायचं. तर सांगायची गोष्ट अशी की पॉकेट मनी असायचा नाही, पण त्या दुकानापुढे उगाच उभा वाटायचं. कधीतरी मायला मागितले पैसे तर माय कधीतरी 1 पैसा द्यायची. त्या 1 पैशाच्या 2 गोळ्या द्यायची. ती कधीतरी महिन्यातून कधीतरी एखादा असं व्हायचं. जत्रा असायची गावची तर आमचे बापू आम्हाला 20 पैसे द्यायचे. 20 पैशामध्ये जत्रा पूर्ण व्हायची. फार कमी गोष्टी होत्या, पण आनंद इतका ठासून भरलेला होता. बेगडाचं आयनक असायचं. ते आयनक असं एवढं मोठं आयनक असायचं, लाल भडक, ते घालून जत्रेमध्ये फिरायचं. घड्याळ असायची, ती घड्याळ 10 पैशाला, ती घालून हिंडायची. आणि मुंगी असायची, सगळ्या जत्रेनं. हा आनंद त्या काळामध्ये होता. त्या दुकानातून उभं राहिल्याच्या नंतर ईशा नावाचं आमच्या वाड्यातलं एक पोरं होतं. तिथून आलं, एवढं मोठं पुस्तक त्याच्या हातामध्ये होतं. ते पुस्तक त्यानं संग्रामला दिलं. संग्रामला दिल्याच्या नंतर संग्रामनं बघितलं त्याच्यावर, कुठून आणलाच नाही हे म्हणजे. मग आणलं, तुला काय राहिले झोपकी म्हणले. त्यानं ते पुस्तक तराजूमध्ये टाकलं, एकीकडून ते बाट लावले आणि मग झोकल्याच्या नंतर त्यावेळी त्यानं ईशाला 50 पैसे दिले त्या पुस्तकाची किंमत. आणि मग लगेच 50 पैशाचा बाजार, 4 आण्याचा बाजार केला ईशानं. ते लांब लांब असे दरडे, काय हुरकुल बोटामध्ये घालून खातात बघा काय, ते 5 पैशाचे ते घेतले, त्याने गोळ्या घेतल्या, हे घेतलं ते घेतलं, खिशात ठेवल्या गोळ्या. आणि 5 बोटामध्ये 5 मुरकुल असा अडकून आमच्या पुढे जात वाकडं दाखवून ते आम्हाला ईशाचा खूप राग आला. थोडा वेळ वाटलं गोडी सुद्धा लाडी गोडी लावावी त्याला, एखादं देईल म्हणून, पण ते तर लांबलं होतं. माझ्या डोळ्यासमोरून माझ्या घरातल्या पुस्तकांची अलिबाबाची गुहार सगळी माझ्या मनामध्ये आलं. मोठं पुस्तक उंच होत, पोहोचत नव्हतं. पण मी काय केलं, डब्यावर डबे ठेवावे, डब्यावर डबे ठेवावे. तर डबा का ठेवायला म्हणून माय आरडाओरडा करेल. कारण माय बाहेरच्या वस्तीमध्ये ज्वारी पाकडत बसलीच होती. तिचं काम कवा होते की काय नाही की वाटलं. मग मी वाट बघत बसलो. थोडा वेळा मस्त धुवायला गेली. मग डब्यावर डबे रचून एक खपक्या पुस्तक मधून काढलं आणि म्हणलं आता कसं झालं. पोटामध्ये घातलं त्याला. पोटामध्ये घालून असा घराच्या बाहेर पडणार तर माय वापस आल्याबरोबर जे फुगलेलं पोट होतं ते कुठं मारी करून कुठं चाललास आलो 2 मिनिटात. संग्राम कडे दिल्याबरोबर संग्राम सर काहीच बोललो नाही मी. त्यानं झोपलो. त्यानं मला 12 आणे दिले, 75 पैसे दिले. म्हटलं ईशाच्या पुढी 4 आणे, 25 पैसे जास्तीचे. आणि मी पण भरपूर खरेदी केली. आणि मी पण त्याच्या पुढे जाऊन खाण्याचा प्रयत्न केला. आणि मग मला त्या दिवशी कळलं की पुस्तकं आपल्याला खूप काही देऊ शकतात. पुस्तकं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देऊ शकतात. आणि अशा पद्धतीने पाठीवरच्या पुस्तकांची संख्या
शाळा सुटल्यावर आमचे बापू एक दिवस येऊ लागले. मारुतीच्या मंदिराच्या तिथं जवळ येताच एक कागद दिसला त्यांना रस्त्यावर. त्यांनी उठून बघितला, ओळखीचा वाटला त्यांना. हातात तसा घेतला त्यांनी. थोडं पुढे आले, पुन्हा एक कागद दिसला, पुन्हा तोही उचलला. आणि जाता जाता सहज संग्रामच्या दुकानामध्ये नजर गेली, तो पुस्तक दिसलं. त्यांनी बघितलं तो. त्यांनी विचारलं, संग्राम हे पुस्तक कुठं आलं तुझ्याकडून? तुझ्याकडून कसं काय आलं? त्याने सांगितलं, तुमचा राजा घेऊन येते म्हणजे आमच्याकडून. आणि मग त्या रात्री आमची जी धुलाई झाली, ती धुलाई आमच्या वडिलांनी त्या दिवशी नुसता मार, शाप सुद्धा दिलेला होता. आम्ही शापाला खूप द्यायचो. म्हणजे तू भीक मागून खाशील, तुला काहीच येणार नाही, अक्षर येणार नाही, भीक मागून खाशील असं ते म्हणाले. आणि शाप या गोष्टीची खूप भीती वाटायची. पुराणातल्या गोष्टी बिष्टी ऐकलेल्या, ऋषीने शाप दिला, त्यांनी शाप दिला, त्याचं वाटोळं झालं, त्याचा खाना खराब झाला, त्याचा सत्यानाश झाला. आणि म्हणलं आता आपला सत्यानाश ठरलेला काय, तर म्हणलं ह्याच्याच मागे. आणि मग पुढे मोठा झाल्याच्या नंतर मी सगळीच्या शाळेमध्ये शिकायला गेलो. तिथे माझी जन्मठेप वाटलं सावरकर. तर मजा वाटायला लागली. अरे याच्यामध्ये बऱ्याच स्टोरी आहे, कहाणी आहे, मजा आहे त्याच्यामध्ये. मग क्रोचवध वाचलं, खांडेकरांचं क्रोचवध वाचलं. एक क्रोचवध वाचलं आणि खांडेकरांची सगळी पुस्तकं सपाटून वाचत असतो. पूर्ण शाळेतली पुस्तकं वाचल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की आपण नुसतं वाचून उपयोग नाही, पुस्तकं आपल्या संग्रही असते, चांगली चांगली पुस्तकं. कारण एक पुस्तक एकदा वाचल्याच्या नंतर काम संपलं असं होत. मला नेहमी असं वाटतं की चांगलं पुस्तक माझ्याकडं असलं पाहिजे. ते वारंवार वाचलं नाही तर चालेल, पुन्हा एकदा उघडून त्याला बघितलं, खालून बघून एकदा पाहिलं, त्याच्यातला कुठला थोडासा भाग वाचला की दिवस पूर्ण चांगला. लोक परेशान असतात, दिवसच जायना. कोरोनाचा एवढा मोठा काळ आपण अनुभवला. त्या कोरोनाच्या काळामध्ये लोक केस ओढून तोडून घेत होते, परेशान होते, काय करायचं, घराच्या बाहेर पडायचं नाही, काय नाही. मी इतका खुश होतो, मला पुस्तकं वाचायची फार मोठी संधी मिळाली. एक प्रसंग सांगतो. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेमधला तो प्रसंग आहे. टिळक काहीतरी वाचत बसले. टिळकांची पत्नी लक्ष्मीबाई या निरक्षर होत्या. लग्न झालं त्यावेळेस त्या पूर्ण निरक्षर होत्या. त्यांना पुस्तक, अक्षर वगैरे काही माहिती नव्हतं. टिळक वाचत बसले आणि मग सकाळी न्याहारीला काय द्यावं म्हणून लक्ष्मीबाईंनी एक आंबा चिरलाय आणि त्याचे छान फोडी वगैरे करून एका ताटलीमध्ये टिळकांच्या समोर ठेवलेलं आहे. आणि ते खा म्हणून सांगितलं. ते असं म्हणाले आणि आपल्या वाचनाच्या नादी. अर्धा तास होऊन गेलाय, काहीतरी काम करून पुन्हा लक्ष्मीबाई समोरून जातात. त्यांच्या लक्षात आलं की त्या फोडी तशाच येतात. पुन्हा थांबल्या लक्ष्मीबाई. पुन्हा त्यांनी सांगितलं, आठवण करून दिली, अहो हे बघ, काही प्लेट मी आंब्याची इथं आणून ठेवलेली आहे, फोडी करून खाऊन टाका. हा खातो म्हणाले आणि पुन्हा ते वाचण्याच्या. असं 2 वेळा झालं आणि पुन्हा त्यांनी आठवण करून दिली. त्यावेळेस टिळक असं म्हणाले लक्ष्मीबाईला, अगं तुझ्या आंब्याची एक फोड मी खाल्ली तर त्याची चव जशी असणार आहे ना, तर तुझ्या सगळ्या फोडी खाल्ल्यावर सुद्धा तशीच चव असणार. पण इथं प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला, प्रत्येक परिच्छेदाला एक वेगळी चव, वेगळी मजा आहे. या पुस्तकात जी मजा आहे ती तुझ्या आंब्याच्या चवीला मजा नाही. असं ते सांगायचं तात्पर्य की पुस्तकं का वाचायची हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. ग्रंथालयामध्ये एवढी मोठी पुस्तकं असतात की पुस्तकाचं काय करायचं, वाचायला कोणी येत नाही. आमचे ग्रंथपाल परेशान असतात. ग्रंथालय विभागानं हा कार्यक्रम ठेवलाय. मला खरं तर या ग्रंथालय विभागाचं, ग्रंथपाल सरांचं, मराठी विभागाचं खूप अभिनंदन करावं वाटतं. खूप चांगली गोष्ट, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम तुम्ही ठेवलाय की ग्रंथालय एखादा अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवतो. तर वाचायची कशासाठी पुस्तकं? त्याच्यासाठी वाचायची.
तुम्ही म्हणाल की बाबा आमच्याकडं आता भरपूर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, मनोरंजनाचे अनेक साधन आहेत, उपलब्ध आहेत, पुस्तकाचं काय? तर पुस्तक केवळ या प्रकाशकाची पुस्तकं विकायची, गव्हाणे सरांचे पुस्तकाचे खंडच्या खंड विकायचे, त्यांना पैसे मिळायचे, याच्यासाठी आपण पुस्तकं विकत घ्यायची. पुस्तकं त्याच्यासाठी वाचायचे. पुस्तकं असा जो विचार बाबासाहेबांनी केला असता तर राजगृह बाबासाहेब बांधू शकते. जगातला माझ्या ऐकण्यातला असा एकमेव माणूस आहे, आपण राहायला सगळेजण घर बांधतो, त्याने पुस्तकासाठी घर बांधलं साहेब. बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं राजगृह. किती पुस्तकं? हजारो पुस्तक, 35,000 ग्रंथ संपदा बाबासाहेबांची. 35,000 असं एक नाही, किती तरी पुस्तकांबद्दल आपल्याला गोष्टी सांगता येतील. पुस्तकाच्या गोष्टी सांगायच्या असेल तर सुरुवातीला एक वाईट सवय लागली होती, खिशात पैसे नसायचे, पुस्तक खूप आवडलेलं असायचं, पुस्तक खूप आवडलेलं असायचं आणि ते पुस्तक आपल्या जवळ असलंच पाहिजे असा हट्ट असायचा. अशा वेळी मी एक पुस्तक चोरलं होतं. ते चोरलं होतं ते लक्षात ठेवू नका, फक्त ऐकायचं सोडून द्यायचं, तसं कृती करता आणि मग ते खूप महागात पडत तुम्हाला, की जसं मला महागात पडलं. मला त्या ग्रंथपालांनी पकडलं आणि पकडल्याच्या नंतर मला एक सजा दिली, शिक्षा दिली. शिक्षा ही दिली की याच्यानंतर या ग्रंथालयामध्ये पायच ठेवायचा. त्या ग्रंथालयाला मी अक्षरशः मुकलो. ग्रंथालयात जाणंच झालं नाही, जाताच आलं नाही, येऊच दिलं नाही. एक फार मोठी शिक्षा की ती भोगलेली आहे. असं न करता की आपल्याकडे कुठल्याही माध्यमातून पैसे आले त्यावेळेस काही थोडे पैसे बचत करा, त्या पैशामधून पुस्तक घ्या, पुस्तक ठेवा तुमच्याकडे, ती तुमची प्रॉपर्टी म्हणून राहते, खूप तुमच्या आयुष्यातला एक मोठा ऐवज म्हणून असते. पुस्तक ही प्रॉपर्टी तुमची अधिक वाढत जाऊ शकते. दुर्दैवानं तर आम्ही मागं एक सर्वेक्षण केलेलं होतं, त्या सर्वेक्षणामध्ये शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या घरी किती पुस्तकं असतात त्याचं एक सर्वेक्षण. तर शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या घरी काही काही नावं आम्हाला पुस्तकाची अशी दिसते की हरिपाठ, आमच्या घरी हरिपाठ, आमच्या घरी ज्ञानेश्वरी आहे, तुकोबाची गाथा आहे, 21 बालविद्या अपेक्षित आहे, संपूर्ण विषयाचं गाईड आहे, 10वीचं 8वीचं 10वीचं, ही पुस्तकं आमच्याकडे. पुस्तक या पद्धतीनं. बरं, हरिपाठ घेतले ना कधी? आज्यानं घेतलाय, गाथा ज्ञानेश्वरी आजोबानं घेतलेलं आहे, ते वाचायचे. आपण तो वाचायचं नाव सुद्धा घेतलंय. आपल्याकडे वाचन संस्कृतीची परंपरा खूप प्राचीन परंपरा आहे. ती परंपरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण संध्याकाळच्या वेळी सगळ्यांची जेवण झाल्यावर एका मंदिरामध्ये बसून रामायण, महाभारत, शिवलीलामृत अशा अनेक ग्रंथ आपण वाचत होतो. ही प्राचीन परंपरा ही नव्यानं सुरू व्हायला पाहिजे. या ग्रंथालयानं हा अत्यंत स्तुत्य आणि चांगल्या अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला. मुलांनी ऐकून घेतलं, भूक लागलेली असताना ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्या विद्यार्थी बंधू भगिनींचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्याशी बोलायला मला इथे संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. आपण आपल्या अनुभवाच्या आधारे प्रस्तुत विषयाची मांडणी केला. 4 ते 5 मिनिटांमध्ये हा आपला कार्यक्रम संपणार आहे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य काळगापुरे सर यांना विनंती करतो की आपण समाप्त करू. तर 2च मिनिटात. श्री आरोग्य महाविद्यालय मुदगीर मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने
पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय हा कार्यक्रम किंवा ही कार्यशाळा या विभागानं आयोजित केली आणि या कार्यशाळेला जो विषय या संयोजकांनी निवडलेला आहे आणि त्या विषयाच्या म्हणजे ताकदीतच ज्याला आपण म्हणू की विषय जसा असेल त्याच्या कितीतरी पटीनं वक्ते या ठिकाणी आलेले. सर तुमच्या दोघांचे व्याख्यान ऐकावंसं असं वाटत होतं, पण वेळेअभावी आपल्याला इथे थोडं आटोपतं घ्यावं लागलं. त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्या विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपला आभारी आहे. की पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय या ठिकाणी जाता जाता फक्त एवढं सांगतो की वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. वाचन तर वाचाल हे शब्द आपण नेहमीच ऐकतच आहोत, कारण वाचल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, वाचल्याशिवाय संस्कार मिळत नाही, वाचल्याशिवाय आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ होत नाही, वाचल्याशिवाय आपल्याकडे कॉन्फिडन्स येत नाही. म्हणजे यासाठी वाचन करणे हे आवश्यक आहे. आणि आताची परिस्थिती पाहिलं की सर सुरुवातीलाच बोललेले होते गव्हाणे सर की तुम्ही अशा उंबरवट्यावर आहात, हा काळ तुमच्यासाठी चांगलाही आहे आणि तितकाच वाईट देखील आहे. चांगला का आहे त्या बाबतीत त्यांनी खुलासा केलाय की तुम्ही इंटरनेटला कनेक्ट आहात, कॉम्प्युटरला कनेक्ट आहात. आणि वाईट का आहे तर यामुळे आपण वाचन विसरू लागलो, त्याच्यामुळे हा काळ वाईट देखील आहे. पण इंटरनेट आलं चांगली गोष्ट आहे, त्याच पद्धतीनं संगणक आलं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्या इंटरनेटचा आणि संगणकाचा उपयोग कितपत करून घ्यायचं हे तुम्हाला ठरवायचं. चांगल्या गोष्टी घ्या. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही गुगल सर्च करता, पाहिजे ती माहिती घेऊ शकता, ती चांगली गोष्ट आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण ग्रंथालयापासून दूर जाणं, त्याचा अर्थ असा नाही. कारण ग्रंथालयानं मी आता सांगितलं की अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि जाता जाता एवढं सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्याला माहितच आहे. त्यांच्या काळामध्ये त्याने अफाट असं कष्ट केलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे शिक्षणासाठी, वाचनासाठी. त्यांनी स्वतः मेहनत घेतली, स्वतः वाचन केलं आणि भारताला संविधान दिलं. ते कशामुळे झालं तर फक्त त्यांच्या वाचन शक्तीमुळे झालेलं आहे, त्यांच्या ज्ञानामुळे झालेलं आहे. तर अशाच पद्धतीनं आपण लायब्ररीला कनेक्ट असणं आवश्यक आहे. एखादी पिरियड नाही म्हणजे इकडं तिकडं व्हरांड्यात फिरण्यापेक्षा लायब्ररी जाऊन बसा. कारण आपल्या महाविद्यालयाची लायब्ररी एवढं सुसज्ज लायब्ररी आहे, पण अशी परिस्थिती आहे की विद्यार्थ्यांच्या खुर्च्या पूर्णपणे रिकाम्या आहेत. म्हणजे ही परिस्थिती का निर्माण झाली तर ह्याचेही जाणीव म्हणजे या ठिकाणी अभ्यास करणं आवश्यक आहे. लायब्ररी शिवाय आपल्याला पर्याय नाही, ग्रंथाशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर जाता जाता परत एकदा या संयोजकाचं मी अभिनंदन करतो की सर आपण अतिशय चांगला विषय आपण आमच्या विद्यार्थ्यांपुढे घेऊन आलात की पुस्तक निर्मिती व प्रकाशन या विषयावर तज्ज्ञ व्यक्ती देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याबद्दल परत एकदा तज्ज्ञ व्यक्तींचा महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो आणि या ठिकाणी अतिशय समारोप करण्याची संधी मला दिला त्याबद्दल संयोजकाचा आभार मानून मी माझा आभार घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या वेळापत्रकामध्ये जी पत्रिका तयार केलेली आहे त्यामध्ये दुसरा एक विषय होता, पण तो विषय वेळ झालेला असल्यामुळे आपण थांबवलो. पाहुणे अजून एक 20-25 मिनिट महाविद्यालयामध्ये आहेत. आपण चर्चा पण ठेवलेली होती. तर पुस्तक निर्मितीच्या संदर्भामध्ये, प्रकाशन व्यवसायाच्या संदर्भात अजून काही आपल्याला पाहुण्यांना बोलायचं असेल, विचारायचं असेल तर कार्यक्रम संपल्यानंतर सर इथंच अजून थांबणार आहेत. सरांशी आपण संवाद साधू शकता. संयोजक ग्रंथपाल अजित रांगळ सर
यांना विनंती करतो की आपण आभार मानतो. धन्यवाद सर. आजच्या या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन आपल्याला उद्घाटक आणि मार्गदर्शक हे खूप आहेत. या कार्यशाळेला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य रामदेव हेमेकर सर यांनी या कार्यशाळेचे अतिशय स्थान उचललं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य हे काकापुरे सर यांनी आपला वेळ काढून या कार्यशाळेत आपली उपस्थिती नोंदवली. तसेच या कार्यशाळेचे मुख्य उद्घाटक डॉक्टर श्रीराम गव्हाणे सर, प्रकाशक व एक उत्तम संपादक आणि लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे मराठी विभागात विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी या आपल्या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच एक प्रयोगशील शिक्षक व साहित्यिक शिवाजीराव आंबेडकर सर यांनी आपल्या स्वानुभवातून जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तसेच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर S.Y. चिमोरे सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे संयोजक संगाव सर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी प्राध्यापक व प्रत्यक्षरित्या या कार्यक्रमात ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो व कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.